नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून साकारलेली हैवान ही कथा आज खास तुमच्यासाठी. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. हैवान. कृष्णा आपल्या आईबरोबर डोनवाडीचा कडा चढत होती. तिच्या तरुण देहात नाजूक शीन भरला होता. चढणीच्या नेटानं तिला किंचित धाप लागली होती. त्यामुळे तिचे भरदार वक्षस्थल मंद झोके घेत होते आणि तिच्या चिंचोळ्या नाकाच्या बारीक नाकपुड्या लखलखत होत्या. तिचा गोरा रंग लाल झाला होता आणि रानटी वारा तिला छेडीत होता. तिच्या अंगाशी तो झोंबत होता. मध्येच तो तिच्या निऱ्या ओढीत होता, तर लगेच तिच्या पदराचा फरारा उडवीत होता. आपल्या अंगाशी कोणीतरी झटत आहे असं वाटून ती थांबली नि तिनं मागं वळून पाहिलं. खाली सारा प्रदेश हिरवागार दिसत होता. गज बहारलेल्या तळवाटातून वारणा नदी दडत लपत दूर निघाली होती. त्या कड्यावरून वारणेचे लांबच्या लांब पसरलेले पात्र तलवारीच्या पात्याप्रमाणे लखलखत होते. कृष्णाने मग गरकन मुरडून आईकडे पाहिले. ती बरीच दूर गेली होती. निऱ्या पदर अंगाबरोबर घट्ट धरून तिनं आईला हाक मारली. आई, थांब की. त्याबरोबर वत्सलाबाई थांबली. मग कृष्णाच्या गतीशी आपली गती जुळवून घेत ती चालू लागली. विशाळगडाच्या खांद्यावर एक अति उंच कडा आकाशात डोके खुपसून उभा होता आणि त्या कड्याला पाठ लावून डोनवाडी बसली होती. घनदाट झाडीनं त्या गावाला झाकोळून टाकलं होतं. सूर्य मावळतीकडे झुकला होता. त्याची कोवळी किरणं लुसलुसत्या पानांवर खेळत होती आणि अनंत रंगाच्या पंखांनी नटलेली पाखरं भन्नाट वाऱ्याच्या पाठीवर आरूढ होऊन सुरकुंडीचा खेळ खेळत होती आणि वारा गुरगुरत झाडांना कोपरखळ्या मारित होता. वत्सलाबाई कृष्णाला घेऊन आपल्या माहेराला डोनवाडीला निघाली होती. तिच्या मनाची ओढ एकसारखी वाढत होती. त्याला अनेक कारणं होती. त्यापैकी एक, ती आज 7 वर्षानं माहेराला निघाली होती. दुसरं, तिचा धाकटा भाऊ पिराजी 20 वर्षाची कैद भोगून नुकताच सुटून आला होता. त्याला कधी एकदा पाहीन असं तिला झालं होतं. आणि तिसरं असं की तिचा थोरला भाऊ गुणाजी तिला 7 वर्ष दिसला नव्हता की बोलला नव्हता. त्याच्या गळ्यात पडून त्याच्या मनातला राग ती शांत करणार होती. एका क्षुल्लकशा कारणावरून त्या दोघा बहीण भावात आलेला बेबनाव ती आता दूर करणार होती. डोनवाडी आणि आरळे या 2 गावात निर्माण झालेलं वैर ती आता नष्ट करणार होती आणि आडीचे खाचखळगे दूर करून आपली माहेरची वाट ती पुन्हा मोकळी करणार होती. जेव्हा कृष्णा 10 वर्षाची होती तेव्हा एकदा गुणाजीनं आपल्या हिराजीसाठी तिला मागणी घातली. त्यावेळी वत्सलाबाईला मोठा आनंद झाला. जुन्या जिव्हाळ्याला नवीन पालवी फुटणार या कल्पनेनं ती हर्षली आणि आपली कृष्णा आपल्या भावाच्या मुलाला हिराजीला देण्यास तयार झाली. परंतु कृष्णाचा वडील आनंदराव घोलप हा हेकट स्वभावाचा माणूस होता. त्याला ते पटले नाही. त्यानं गुणाजीला नकार दिला. तो म्हणाला, इकडं काही मुलूक ओस पडला नाही, आता आमासनी ते डोंगरी पावणं फुरं. बस. त्या दिवसापासून गुणाजीनं निर्धार केला की आजपासून बहीण आपल्याला मेली, आपण तिला मेलो. त्या बहिणीचं तोंड पाहायचं नाही. एवढंच नाही तर त्यांना आपल्या मुलांनाही कडक ताकीद देऊन ठेवली होती की आरळाच्या हद्दीत पाणी पिऊ नका, मरेपर्यंत कोणीही वत्सलाच्या घरी जाऊ नका. आणि गुणाजीच्या म्हणण्याप्रमाणे झालं होतं. कोणीही वत्सलाबाईच्या घराकडं फिरकत नव्हतं. ती चरफडत होती. पुढे कृष्णा वाढत होती. तिला दूरदूरची मागणी येत होती. त्यातील काही आनंदरावाला पटत नव्हती, तर काही पटत होती. परंतु ऐनवेळी पंचांग दगा देत होतं, तर कधी कृष्णाचा 8वा गुरु आडवा येत होता. काही ना काही खुसपट निघून कृष्णाचं लग्न लांबणीवर पडत होतं आणि त्याच दरम्यान एके दिवशी आनंदराव घोलपानं डोळे झाकले. आपला हेकट एककली स्वभाव घेऊन तो या जगातून निघून गेला. परंतु त्यानं निर्माण केलेलं किलमिश गुणाजी चव्हाणाच्या उरात सतत सलत होतं, खुपत होतं.
आणि आज वत्सलाबाई त्या जुन्या वैराचा शेवट करण्यासाठी निघाली होती. गुणाजी आता थकला असेल. पिराजी कसा असेल कोण जाणे. आपली भाऊजाईचे, राधाबाईचे केस पिकले असतील. हिराजीला हे 20वं वर्ष लागलं असेल आणि धोंडीबा आता 15 वर्षाचा झाला असेल. अशा अनेक विचारांच्या पायऱ्या चढत वत्सलाबाई गुणाजीच्या अंगणात कधी आली हे तिचं तिलाच समजलं नाही. अंगणात अचानक आलेल्या वत्सलाबाई व कृष्णा यांना पाहून गुणाजीच्या घरात एकच गडबड उडाली. गुणाजीनं बहिणीच्या गळ्याला मिठी मारली. राधाबाईनं पदर पसरून नंदेचे पाय धरले. आनंदाश्रूंनी साऱ्यांचे डोळे डबडबले. मायेच्या पुरानं सर्व अडथळे नष्ट करून तो पार झाला. राधाबाईनं चपळाई करून मीठ मोहऱ्या उतरून दूर फेकल्या. वत्सलानं हिराजी आणि धोंडीबा यांना जवळ घेऊन कुरवाळलं. राधाबाईनं कृष्णाला पोटाशी धरलं. क्षणभर सारी माणसं देहभान विसरली. तुटलेले तंतू पुन्हा जुळले. मग वत्सला, गुणाजी, पिराजी, राधाबाई ही सगळी मंडळी सुखदुःखाच्या गोष्टी बोलत बसली. हिराजी व धोंडीबा जवळच बसून ऐकत होते आणि तारुण्यानं मुसमुसणाऱ्या हिराजीचा पिळदार देह पाहून ती आश्चर्यानं थक्क झाली होती आणि पूर्वीची लग्नाची गोष्ट आठवून ती मनातल्या मनात चूर झाली होती आणि लवकरच लग्न होऊन तो आपला धनी होणार याची जाणीव होऊन तिची सारी गात्र पुलकित झाली होती. तिला नकळत तिचे डोळे त्याच्याकडे गिरक्या घेत होते, भिरभिरत होते. मग कृष्णानं आपल्या मामाकडं, पिराजीकडं न्याहाळून पाहिलं तेव्हा तो भिंतीला टेकून बसला होता. त्याचा धिप्पाड देह, रुंद गर्दन, टपोरे डोळे, दाट भुवया, चिंचोळं नाक, मजबूत मनगट, तांबड मातीनं पिवळी झालेली टापटीपशीर कापडं हे सारं पाहून कृष्णाच्या मनाला त्याच्याविषयी आदरभाव निर्माण झाला. ती जन्मापूर्वीच तो तुरुंगात गेला होता. ती त्याला आता प्रथमच पाहत होती. 20 वर्षाच्या तुरुंगवासानं तो मुळीच दमला नव्हता. चौकटीच्या आत बसून सोफ्यातील बोलणं ऐकत बसलेली कृष्णा कोणालाच दिसत नव्हती. पिराजीनं तिला पाहिली नव्हती म्हणून तो तिचाच विचार करीत होता. तोच राधाबाई म्हणाली, कृष्णा, माझी तपकिरीची डबी आण बाळ. आणि कृष्णा ती डबी घेऊन सोफ्यात आली. डबी घेऊन राधाबाईनं तिला तिथंच बसवली. तेव्हा पिराजीनं तिला प्रथमच पाहिली आणि एकाच क्षणात त्याच्या नजरेत विद्युत गती संचारली. एखाद्या दुखावलेल्या नागाने एखाद्या माणसाला वेटोळे घालावे तद्वत पिराजीच्या नजरेनं कृष्णाची भरदार छाती, सुंदर चेहरा, पुष्ट मांड्या, बांधेसुद्ध कमर नि रसरशीत पोटऱ्या पाहून लगेच तिच्या हारणीसारख्या पाणीदार डोळ्यात आपली नजर कोंबली. कृष्णाचा सारा देहच आवळून पुन्हा सरकन ती नजर बाजूला झाली आणि कृष्णाला दुपारी कड्यावर अंगाशी झोंबणाऱ्या वाऱ्याची आठवण झाली. मग ती शांतपणे उठून घरात गेली. मग पदराचा शेवट पिरंगळत पिराजीच्या नजरेच्या चाळ्यातील अर्थ जुळवू लागली. इतक्यात बाहेर बोलता बोलता वत्सलाबाई म्हणाली, वहिनी, आता रुसवा धरून बसू न ग. पहिली तीत धर आणि माझ्या कृष्णाला पदरात घे. हे आईचे शब्द ऐकून कृष्णा पुन्हा लाजली. मंद वाऱ्याच्या धक्क्यानं दिव्याची ज्योत डगमगून पुन्हा स्थिर व्हावी तशी पुन्हा स्थिर झाली आणि लगेच पिराजीचा आवाज आला, पण अक्का, मी तिचा मामा हाय हे तरी तिला ठावं आहे का? तसं कसं होईल बरं? वत्सलाबाई म्हणाली, जरी तिचा जन्म तू तुरुंगात असताना झाला असला तरी ती आता लहान नाही. ती सून होऊन जेव्हा तुमच्या घरात नांदल तवा म्हणशील. कृष्णा नव, ही रत्नाची खान हाय. कृष्णाच्या हृदयावर पिराजीच्या नजरेनं केलेली जखम वत्सलाबाईच्या त्या शब्दांनी भरून निघाली. तिला हलकं वाटलं. पिराजीला बिचकलेले तिचे मन पुन्हा पूर्ववत सावरले. मग संध्याकाळची जेवणं झाली. पुन्हा गप्पा झाल्या. सकाळी सूर्य विशाळगडाचा कडा चढून वर येत होता. विशाल वनराजीच्या मस्तकावर पिवळ्या किरणांचा तेजोमय सडा सांडत होता. पानापानांवर बिलगून बसलेले दवबिंदू रत्नांप्रमाणे चमकत होते, त्यामुळे डोळे दिपत होते. मंद वाऱ्याच्या घसऱ्यानं धुक्याचे थर विचलित होत होते आणि तिथं जीवनाची दौड सुरू झाली होती. पाखरांनी किलकिलाट आरंभला होता. कपारीत बसून मोर मुक्ताची ललकार देत होते आणि हुरव्यावर बसून कोंबडे त्याला साथ करीत होते. गुणाजी आणि हिराजी शेताकडे जात होते. धोंडीबा शेळ्या घेऊन रानात गेला होता. राधाबाई आणि कृष्णा स्वयंपाकात दंग झाल्या होत्या
आणि दारातल्या कळकीच्या पेटाखाली पिराजी व वत्सलाबाई ही दोघं बोलत बसली होती. धाकट्या भावाला थोरली बहीण 4 हिताच्या गोष्टी सांगत होती आणि भाऊ त्या शांतपणे ऐकून घेत होता. तोच पांदीनं सावळा महार आला. तो गावात निघाला होता. त्याला पाहून पिराजी म्हणाला, "ए सावळ्या, त्या हसण्या मुसलमानाला म्हणावं म्या बोलवलं या. आत्ता धाडतो." असं म्हणून महार निघून गेला आणि वत्सलाबाई म्हणाली, "आता नीट वाग, लगीन कर. थोरला भाऊ कसा संसार करतोय ते बघ, तसा तू बी कर. आता आधी घर बांधतो, मग लगीन करतो." पिराजी म्हणाला, "हो, तेच म्हणते मी." वत्सलाबाई म्हणाली, "तुझं निम्म वय झालं. आता कुणाच्या भानगडीत पडू नग. अक्का, आता मी कुणाच्या पाचोळ्यावर पाय देत नाही." पिराजी शांतपणे म्हणाला, "मागच्या 10 दरवड्याचं 20,000 रुपये पडवळवाडीच्या इनामदाराकडे ठेवलं होतं, ते परवाच आणलं म्या. आता पैशाची कमतरता नाही, पर एक अडचण आहे." "कसली अडचण? सांग की." वत्सलानं विचारलं आणि क्षणभर विचार करून पिराजी म्हणाला, "हत दादाच्या पोराबाळात मला बरंच वाटना. दादा वहिनी, पिराजी ही सारी बरी आहे ती, पर तो धोंड्यावाईच हुबला खाय आणि लोकाची भाकर कुटवर खायची म्या. त्याचा मला कंटाळा आलाय आता. 20 वर्ष लोकाची भाकरी खाल्ली, आता आणि कुटवर खाऊ." "मग काय करायचं म्हणतोस?" वत्सलाने गंभीरपणे विचारले. "मी येगळा होणार आहे." पिराजी भुई टोकरत उत्तरला. "तू 8-15 दिवस कृष्णाला हित ठेव, म्हणजे ती मला जेवण करून घालील. नेहमी मोकळा बिनघोरी घराचं काम सुरू करीन. घर बांधून झालं की तू कृष्णाला घेऊन जा, नाहीतर मी घेऊन येईन." त्याच्या डोळ्यात पाणी भरलं. तो उदास झाला. पिराजीच्या डोळ्यात पाणी पाहून वत्सलाचं हृदय भरून आलं. किंचित पेचात पडल्यासारखं वाटलं, तरी पुन्हा तिनं विचार केला. किती केलं तरी ह्यो आपला भाऊ आहे. त्याच्यावर जन्मल्यापासून संकट येत आहेत. जर आपण 8 दिवसांकरता कृष्णा त्याच्याकडे ठेवली तर काय बिघडणार आहे? आणि नाही म्हटलं तरी त्याचा जन्मभर आपल्यावर बोल राहील. त्याच्या पडत्या काळी आपण एवढी मदत का करू नये, असा विचार करून ती म्हणाली, "बर, असू दे कृष्णाला 8-15 दिवस. शेवटी ती तुमचीच आहे. हतच तिचा जन्म जाणार आहे." हे ऐकून पिराजीला आनंद झाला. तो एकदम गहिवरला. त्यानं वत्सलाचे पाय धरले आणि हसण्या मुलानी आला. त्यानं कपाळावरचं पागुटं मागं सारून पिराजीला रामराम केला आणि बैठक मारीत तो म्हणाला, "हं, बोला. मला का बोलावणं केलं?" त्यानं खिशातून चिलमीचा बुडका काढून त्यात तंबाखू भरली. "वाईच काम आहे. मग सांगतो." पिराजी म्हणाला. मग हसनभाई वत्सलाकडे वळून बोलला, "अक्का, मला वाटलं 20 वर्षात पिराजीच्या नांगीतलं सारं जहर झिरपून जाईल, पण तसं काही दिसत नाही. पिराजीची नांगी हाय तशीच वर हाय." "अरे बाबा, तुरुंगात जहर झिरपत नाही." पिराजी म्हणाला, "तिथं नांगीत जहर भरत्यात. तुरुंग म्हणजे ईक तयार करायचा कारखानाच हाय म्हणनास." हे ऐकून हसण्या पोट धरून हसला. मग हळूच बोलला, "सकाळीच ते भडवं बोकाड कुठं गेलंय, त्याच्या मागं जायचं आहे बोंबलत. काम काय आहे ते सांगा. माझं घर बांधायचं आहे. त्याचं कंत्राट घेतोस का?" पिराजी म्हणाला आणि एकदम गंभीर होऊन हसन म्हणाला, "किती आकणी घर?" "आकण्यावर हिसाब असतो." "8 आकणी." पिराजी उत्तरला. "जोडपीव की तोडीचं?" हसननं खुलासा मागितला. "तोडीचं." पिराजी म्हणाला आणि नरमून हसण्या म्हणाला, "मग मला कंत्राट नग. रोज मजुरीवर रचून देतो." "काय रोज घेणार?" पिराजीनं विचारलं. "जगात चालू आहे तो दर." हसण्या म्हणाला, "2.5 रुपये." दसऱ्याला घर रचून देण्याची इशारत म्हणून 50 रुपये घेऊन पिराजी मलकापूरला गेला आणि 2 इरकलची लुगडी, 1 वज्रटीक घेऊन आला. ते 1 लुगडं, 1 टीक बहिणीच्या हातात देऊन तो म्हणाला, "हे माझं तुला पहिलं माहेर घे. रुसू नग." नजर न ठरणारं तलम रेशमी लुगडं आणि 2 तोळ्याची वज्रटिक्का पाहून वत्सलेला आनंद झाला. "माझ्या भावाला उदंड आयुष्य दे," अशी तिनं देवाची करुणा भाकली. पिराजीकडं 15 दिवस ठेवून ती तारळ्याला गेली आणि त्याच्या 4थ्याच दिवशी पिराजीनं वेगळं सपार उभं करून तो वेगळा राहू लागला. त्याचं ते वागणं राधाबाई व गुणाजी यांना बरं दिसलं नाही.
परंतु पिराजीनं आज ना उद्या स्वतःचा वेगळा असा संसार थाटलाच पाहिजे. त्यालाही 4 मुलंबाळं झाली पाहिजेत. असा घरात तो किती वर्ष राहणार, असा विचार करून ती दोघं गप्प बसली. दिवसापाठी दिवस येऊन आठवडे उभे राहत होते. हसण्यागवंडी दगडावर दगड रचून पिराजीचं घर उभं करीत होता. कृष्णा दिवसभर पिराजीच्या सपरात राहत होती आणि संध्याकाळी आपल्या आत्याच्या राधाबाईच्या कुशीत जाऊन निजत होती. वत्सलाबाईनं जाते वेळी तशी तिला सूचना दिली होती आणि आपलं मन वावरं आहे याची जाणीव असल्यामुळं पिराजीनंही ते मान्य केलं होतं. तो दिवसभर फिरून रात्री एकटाच त्या सपरात पडत होता. परंतु रात्रीच्या रात्री त्याच्या डोळ्यात उजाडत होत्या. त्याला कृष्णाचं वेड लागलं होतं. कृष्णा आपली कशी होईल या एकाच विचारानं त्याची पाठ घेतली होती. पिराजीचा राग, त्याचं बळ, त्याची ती कुराट डोनवाडीला आणि सभोवतालच्या 10-20 खेड्यांना माहीत होती. म्हणून प्रत्येक माणूस त्याला बिचकून असे. जो तो त्याला टाळत होता. पिराजी आपल्यापासून दूर असावा असं साऱ्यांना वाटत होतं आणि कृष्णानं आपल्यापासून दूर नसावं असं पिराजीला वाटत होतं. तो स्वतःलाच भीत होता, परंतु त्याचं ते चावरं मन अलीकडं पिसाळलं होतं. ते त्यालाच बोचकरत होतं. कृष्णानं रोज रात्री राधाबाईकडे जाणं त्याला पसंत नव्हतं. तो कोणाशीच बोलत नव्हता. एके दिवशी तो गुमानच मलकापूरला गेला आणि शिंदेसाही तोडे, गाठी जुबे, पुतळ्याची माळ हे दागिने घेऊन आला. ते दागिने कृष्णापुढे ठेवून तो लाचारपणे म्हणाला, "हे दागिने अंगावर घाल." पिराजीचा तो आग्रह मोडणं कृष्णाच्या जीवावर आलं. "ते दागिने मला नको," असं ती म्हणाली नाही. अगदी कंठात आलेला नकार तिनं गिळून ते दागिने अंगावर घातले आणि फुलांच्या बहरानं वेलीची शोभा वाढावी तद्वत सोन्याच्या साजानं कृष्णाची सुंदरता वाढली. पिराजीचा आत्मा शांत झाला. परंतु गावातील काही लोक बैचेन झाले. कृष्णाच्या अंगावर दागिने पाहून राधाबाईचं मन विचारांच्या चिखलात रुतून बसलं. राधाबाई सकट सारी डोनवाडी बुचकळ्यात पडली होती. परंतु त्याच दिवसापासून पिराजीनं नको तो उपद्व्याप सुरू केला होता. तो दर 4-8 दिवसांनी कृष्णाला घेऊन कुठल्या तरी बाजारला जाऊ लागला. खांद्यावर कुऱ्हाड घेऊन पुढे चाललेला पिराजी आणि त्याच्या मागून नटून निघालेली कृष्णा पाहून पुन्हा गाव बुचकळ्यात पडला. संशयाची भूत भूमकांची कोलत नाचवीत कुजबुजू लागली. वदंतांचे उंदीर गुणाजीच्या पाकाळी धडपडू लागले. आता ह्या पोरीचं वाटोळं करणार. अर ती गुणाजीची सून होणार होती. पिऱ्या सरळ वागणार नाही असं गावात लोक आपापसात बोलत होते, पण उघड कोणीही बोलत नव्हतं. राधाबाईच्या अंगाची आग होत होती. हिराजी मनातल्या मनात कढत होता. धोंडीबा एकेरीवर आला होता. गुणाजी सारं पाहत होता, पण बोलत नव्हता. परंतु राधाबाईला राहावलं नाही. तिनं गुणाजीला विचारलंच एकदा, "तुमचा भाऊ तरण्या-ताट्या पोरीला घेऊन फिरतो, हे बरं आहे का? जर बरं वाईट झालं तर?" "काय बरं वाईट होईल?" गुणाजीनं वैतागून विचारलं. "तुम्हासनी नाही का कळत?" राधाबाई कपाळावर हाणून घेत म्हणाली, "आगीपुढं तूप पागळतं म्हणत्यात. पण कृष्णा माणूस हाय, तूप नवं." गुणाजी खेकसला. "पण लोकांच्या तोंडाला हात कोणी लावायचा?" राधाबाईनं म्हटलं. "मारणाऱ्याचा हात धरता येतो, पण बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही." गुणाजी म्हणाला, "आणि तुझी सून ती पिराजीची सून नव्ह का?" हे ऐकून राधाबाईला किंचित धीर आला, परंतु तिची संशयाची गढूळ झालेली दृष्टी निवळली नाही. ती कृष्णाच्या प्रत्येक शब्दावर, तिच्या बारीक हालचालींवर लक्ष देत होती. रोज तिच्या काळजाचं पाणी पित होती. आज नाही उद्या नक्कीच काहीतरी वाईट ऐकू येईल असं तिला वाटत होतं. तो दिवस उगवला. त्या दिवशी मलकापूरचा बाजार होता. सकाळीच कृष्णा दागिने घालून नवं लुगडं नेसून तयार झाली होती. पिराजी जरीचा पटका बांधून कुऱ्हाड हातात घेऊन घरात उभा होता. तोच हसण्या आपलं बोकाड घेऊन आला. मग ते दोघे बोलत बोलत निघाले आणि कृष्णा राधाबाईकडे येऊन म्हणाली, "आत्या, मी बाजारला जाते." "काय खरेदी करायची आहे?" राधाबाई राग दाबीत म्हणाली. "मामाच चल म्हणतोय." कृष्णा उत्तरली आणि राधाबाई म्हणाली, "तेसनी सांगायचं, उगीच गाडीसंग नळ्याची वरात कशाला?" कृष्णा काहीच बोलली नाही. एवढ्यात धोंडीबा गुरकला. "वहिनी?" "कोण? मी?" कृष्णानं चमकून त्याच्याकडे पाहत विचारलं.
हो, तू, धोंडीबा म्हणाला. मी तुमची वहिनी कशी? तिनं थट्टा सुरू केली. तशीच, धोंडीबा म्हणाला. लग्नाच्या आधीच? कृष्णानं आपला खालचा ओठ दाताखाली धरून दाबलेल्या हास्याचा कडेलोट झाला. ती मोठ्यानं हसू लागली आणि कोंडीबा चिडलेला पाहून ती पुन्हा म्हणाली, बरं, मग ह्या वहिनीला तुमचा हुकूम काय तो सांगा. तू नानासंग फिरू नग, धोंडीबा म्हणाला आणि त्या शब्दांनी कृष्णाचं मन दुखवलं. परंतु वहिनी या शब्दानं तिच्या हृदयात गोड तरंग निर्माण केले गेले. आपण लवकरच पत्नी होणार याची जाणीव होऊन ती पुन्हा मोहरली आणि जुब्याचे दोन्ही कान धरून म्हणाली, आजचा दिवस जाते, उद्यापासून कुठं जात नाही. कृष्णाच्या शब्दानं राधाबाईवर अमृत शिंपलं. तिनं कृष्णाला ओढून पोटाशी धरलं. उगीच तिच्या डोळ्यात आसूंनी गर्दी केली आणि कृष्णा मलकापूरला गेली. एक ओबडधोबड आडमार्ग मलकापुरातून निघाला होता. तो उंच डोंगराच्या बरगडीनं नागमोडी वळणं घेत किर्र झाडीतून डोनवाडीला गेला होता. त्या मार्गानं पिराजी कृष्णा आणि हसनबाई ही तिघच डोनवाडीला निघाली होती. दिवस मावळला होता आणि मलकापूरचा बाजार कधीच उलटून गेला होता. त्या मार्गानं चिटपाखरू फिरत नव्हतं. पिराजी खांद्यावर कुऱ्हाड घेऊन पुढे चालत होता. त्यांच्या मागं कृष्णा चालली होती. सर्वांच्या मागं हसन गवंडी आपल्या बोकडाबरोबर गजा घालीत होता. ते बोकाड त्याला मागं ओढीत होतं आणि हसन त्याला पुढे हिसके देत होता. बोकडानं उगीच ओरडून डोंगर डोकीवर घेतला होता. बोकडाच्या त्या मूर्खपणामुळं एखादा वाघ येईल आणि आपल्या उरावर बसेल या भीतीनं मुसलमान हादरला होता. सर्वत्र भयान वातावरण पसरलं होतं. करवंदीच्या प्रचंड जाळीत बसून काळोखाचे ढग विश्रांती घेत होते. रातकिडे भेदरल्याप्रमाणे चिरकन चिरकत होते. वाटेकडेच्या गवतात काहीतरी सळसळत होतं. प्रकाशाचे कण पोटात घेऊन फिरणारे काजवे सागवानाच्या झाडावर टवकारून पडत होते, ठेचकळत होते. कृष्णा निर्याचा घोळ डाव्या हातानं आवरून पाय उचलीत होती. तू माझी वहिनी, हे धोंडीबाचे शब्द तिच्या कानात सारखे पिंगा घालत होते. त्या शब्दातील अधिकार, आस्था तिच्या काळजाला गुदगुल्या करीत होती. हास्याची लाट ओठांवर येऊन आदळत होती आणि पिराजीचं मन एखाद्या उपाशी लांडग्यासारखं पिसाट झालं होतं. 2 महिने होत आले. कृष्णाचा अंत लागला नाही म्हणून ते चिडलं होतं. खडा टाकून पाण्याचा अंत पाहतात तसा तू खडा टाकला नाहीस. उगीच वाट पाहत बसलास म्हणून ते त्याच्या काळजात सुई खुपशीत होतं. परंतु जर आपण खडा टाकला आणि तो वर्मीच लागला तर ती उद्या सरळ होणारी गोष्ट आजच वाकडी होईल. कृष्णा निघून जाईल. पण वाट तरी किती पाहणार? त्याच्या डोकीत एक भलताच विचार आला. परंतु त्याने त्याला कोपरखळी मारली. छट, दरोडाच घालायचा असता तर कधीही कोणावरही मी घालू शकलो असतो आणि कृष्णावर तर सहज घालीन. परंतु जर ती दरोडा मला पचला नाही तर तर काय मिळणार? मागे घातलेले 10 दरोडे पचले नाहीत. त्यात 20 वर्षाची कैद मिळाली. परंतु 20,000 रुपये तरी शेवटी पदरात पडले. पण कृष्णाच्या दरोड्यात 20 वर्ष तुरुंगात जावं लागणार नाही आणि 20,000 रुपयेही मिळणार नाहीत. उलट हलकट काम केले असा नावाला बट्टा लागल. परंतु हळूच खडा टाकून बघायला हरकत काय? त्याच्या उतावळ्या मनानं त्याच्या नाकात काटकं घातली आणि पिराजी बावरला. त्यानं पाठीमागचा कानोसा घेतला. कृष्णा त्याच्या पाठीमागेच होती आणि हसन गवंडी बराच दूर होता. तो दिसत नव्हता. कृष्णाची काकणं जवळच खणखणत होती. त्याचं काळीज झरझरलं. हृदयाचे ठोके अति जलद गतीने वाढू लागले. त्याने खांद्यावरची कुऱ्हाड डाव्या हातात घेतली. चालण्याची गती मंद करून ती कृष्णाच्या गतीशी जुळवली आणि उजवा हात पसरून त्याचा कृष्णाच्या कमरेशी विळखा घालून तिला खसकन जवळ ओढली आणि आपल्या बरगड्यांची हळूच दाबली. पण दुसऱ्याच क्षणी कृष्णा झटकन दूर झाली. ती थरथर कापू लागली. तिला घाम फुटला. तिच्या हृदयाचं पाणी झालं आणि पिराजी धुंद झाला. तोच हसन ओरडला, ए वाईच थांब की. कृष्णाला गवंड्याच्या हाकेनं धीर आला आणि पिराजी शुद्धीवर आला. त्याला कृष्णा म्हणाली, मामा असं का? तिकडं सापावानी काहीतरी सळसळलं. पिराजी उत्तरला, ए पिराजी, ह्याला कापून खा. हसण्या पुन्हा केकाटला, अरे जरा थांब, नाहीतर एखादा वाघ येईल नी मलाच खाऊन टाकील.
निह्या भडवं जाईल बोंबलत. मग कृष्णानं पुढं होऊन थरथरत्या हातानं बोकडाची दोरी धरली. बुडत्याला काडीचा आधार मिळावा तसा तिला आधार वाटला आणि भ्यालेला मुसलमान चिडून बोकडाला पाठीमागून बडवू लागला. पिराजीचं मन बेबंद झालं. त्याला सागराचा अंत लागला होता. सतत 25 वर्ष ज्या स्पर्शासाठी त्याचं मन हापापलं होतं, त्याला तारुण्यानं रसरसणाऱ्या कृष्णाचा स्पर्श झाला होता. त्यामुळं ते केवड्याच्या सुगंधानं भारलेल्या नागाप्रमाणे धुंद झालं. कारण त्यावेळी कृष्णानं कसलाच प्रतिकार केला नव्हता. कृष्णा आली ती सरळ राधाबाईकडे गेली. त्यावेळी तिच्या हालचालीत नक्कीच बदल झालेला राधाबाईला दिसला. ती ढेकळासारखी विरघळली, परंतु दारात हसनगवंड्याचा आवाज ऐकून तिनं स्वतःला सावरलं. काय झालं कृष्णा? राधाबाईनं पाठीवरून हात फिरवत विचारलं. डोसकं दुखतंय आत्या, कृष्णा म्हणाली. जेवणार का? नको, मला भूक नाही, असं म्हणून ती निजली. तिचं काळीज थरथरत होतं. ती भेदरली होती. ती निपचित पडून पुटपुटत होती. आपण वाचलो. गवंडी नसता तर काय झालं असतं? आज टळलं, पण पुढं? सकाळी कृष्णा लवकर उठली नव्हती. डोकं दुखतंय म्हणून पडूनच होती. दारात हिराजी आणि धोंडीबा हे आपल्या खोंडाची शिंगे घोळून त्यांना आणीदार करत होते. सप्रासमोर रामजा न्हाव्यापुढं बसून पिराजी हजामत करून घेत होता. हजामत झाल्यावर मिशांना पीळ भरीत पिराजीनं कोंडीबाला हाक मारून विचारलं. अर, कृष्णा उठली का र? डोसकं दुखतंय तिचं. धोंडीबा बैलाच्या शिंगापुढं पाहून उतरला आणि पिराजी म्हणाला. कशानं र डोसकं दुखतंय तिचं? कुणाला ठावं? खालचा ओठ उपराटा करून धोंडीबा म्हणाला. मी काय डॉक्टर हाय? ए लेका, नीट बोल, नाहीतर जीभ उपटून हातात देईन, पिराजी नाक फेंदारून म्हणाला. त्यानं मानेला हिसडा दिला. त्याबरोबर धोंडीबा म्हणाला. आई, ती कुंटीची कुराड आण इकडं. ह्यो बैल लय शिंग वरवरतोय, टाकतो त्याची शिंगच तोडून. धोंडीबाच्या बोलण्यातला घुसाडा पिराजीला लागला. तो एकदम बिथरला. त्याच्या डोळ्यात जाळ झाला. त्यानं कोपऱ्यातील कुराड घेऊन आणले का कुराड, असं म्हणत तो अंगणात आला. आळीतील माणसं भेदरली. सोफ्यातला गुणाजी दारात आला आणि म्हणाला. नाना, पोराचं काय ऐकतोस? तो बैलाला म्हणला. खोटं, तू माग सर. ही सापाची अवलाद जिवंत ठेवायची नाही. म्हणजे तू त्याला ठार मारणार? हिराजीनं आवाज चढवला. तुझ्या मनात तरी काय हाय? गुणाजीनं दरडावून विचारलं. ते दावतो आता, पिराजी ओरडला. हिऱ्या, माग सर, नाहीतर तुझं डोसकं फोडीन. धोंडी, आण ती कुराडीकडं. हिराजी 2 पावलं मागं सरून आणि चपळाईनं जाऊन धोंडीबानं कुराड आणून हिराजीला दिली. कुराडीचा दांडा मुठीत येताच तो पुढे धावला. कृष्णा व राधाबाई घाबरून सोप्यात आल्या. गुणाजीनं कंबर बांधली. कृष्णा निश्वास रोखून त्या उगारलेल्या कुराडीकडे पाहू लागली. एवढ्यात हसनगवंडी ओरडला. पिरा, हात आवर, आणि लगेच त्यानं पिराजीच्या कुराडीवर झडप घातली. राधाबाईनं व गुणाजीनं हिराजीला मिठी घातली. त्याला त्यांनी ओढीतच सोप्यात नेलं. कृष्णानं डोळे पुसून त्याच्या कुराडीला हात घातला. मग सर्वच लोक पुढं आले. त्यांनी उपदेशाच्या गोष्टी सुरू केल्या. उशिरानं पिराजी शांत झाला, परंतु त्याचं काळीज जळत होतं. 20 वर्षाच्या शासनानं न नमलेली गुरमी उपदेशानं कशी शमणार? तो मनातल्या मनात कढत राहिला. जमलेले लोक घरोघर गेले. सर्व काही शांत झालं. मग हिराजी शेतात गेला. धोंडीबा शेरडं सोडून रानात गेला. आणि दुपारी गुराखी पोरं गावात ओरडत आली. त्यांनी बातमी आणली की वाघजाईच्या रानात पिरुनानानं धोंडीबाला मारलं. त्या बातमीनं गुणाजीवर वीज पडली. राधाबाई आणि कृष्णा यांनी आकांत मांडला. गुणाजी ऊर बडवून घेऊ लागला. क्षणात सारा गाव गुणाजीच्या अंगणात जमला. हिराजी धावत आला. त्यानं वाघजाईच्या रानातून धोंडीबाला आणलं. तेव्हा धोंडीबाची नुसती दुगदुगी उडत होती. तो शुद्धीवर नव्हता. कृष्णानं पाणी आणून त्याच्या तोंडात घातलं. तो किंचित शुद्धीवर आला. कृष्णाकडं पाहत पुटपुटला. मला नानानं तुडवून मारलं. आणि लगेच त्याची मान ढळली. दुगदुगी बंद पडली. पुन्हा आक्रोश सुरू झाला. राधाबाईनं चौकटीवर धडक घेतली आणि खुंटीची कुराड घेऊन हिराजीनं मोठ्यानं हाक मारली. पिराजी, दडू नको, लवकर पुढे ये. 8व्या दिवशी धोंडीबाच्या खुनाचा तपास करण्यासाठी
झालटे फौजदारांचे बिराट डोनवानीत दाखल झालं. ढेपाळलेल्या घोड्यावरून फौजदार कलंडून चावडीत शिरला आणि 25 पोलिसांच्या बंदुकी खाली उतरल्या. गोपीचंदन चितारलेला लाल सटबाजी पाटील गोंधळून गेला. तोच फौजदार झालटे गुरगुरला, काय पाटील, तुमच्या गावचे लोक मोठे डांबरट दिसतात. होय रावसाब. पाटील उतरला आणि फौजदार ठिसकला, होय काय, बोलवा त्यांना. कुणाला? पाटील बोलला, ज्यांच्या घरी खून झाला आहे त्यांना. झालटे म्हणाला. पाटलानं मन्या रामोशाला गुणाजीकडे तकटला. थोड्याच वेळात गुणाजी, राधाबाई, हिराजी ही सगळी मंडळी चावडीवर आली. लोकांनी सभोवती गर्दी केली आणि फौजदार जुन्या नव्या भानगडी खोदून खोदून विचारू लागला. इतक्यात हसन गवंडी ओरडत आला, पिर्यानं कृष्णाला नेली. कुठं नेली? हिराजीनं विचारलं. गाव गर्भगळीत झाला. तो उंदीर वड्याकडे निघालाय, हसन म्हणाला. हिराजीचं डोसकं सुन्न झालं. त्यानं एकट्यानंच उंदीर दऱ्याकडे धाव घेतली. त्याबरोबर एक गावकरी ओरडला, अर, तो एकटाच गेला, चला की. ए, चला की, फौजदार मिशा पिंजारून म्हणाला. चला की काय? मग फौजदार हसनकडे वळून म्हणाला, त्याच्याकडं हत्यार काय हाय? नुसती कुराड हाय साहेब, हसण्यानं सांगितलं आणि आपल्या 25 बंदुकीवरून नजर फिरवीत फौजदार म्हणाला, चला तर. फौजदार घोड्यावर बसला. पोलिसांनी बंदुकी लोड केल्या. गावकऱ्यांनी आपापली हत्यारं घेतली. मारुतीच्या देवळाला वळसा घालून ती माणसांचा लोंढा उंदीर दऱ्याच्या पांदीनं धावू लागला. त्यावेळी दडपलेला द्वेष उफाळून आला आणि त्याच पांदीनं पिराजी लांब ढेंगा टाकीत निघाला होता. डाव्या हातानं कृष्णाचा हात मजबूत धरून तो तिला ओढीत होता आणि ती हंबरत होती, मामा, मला कुठं नेता? परंतु तिचा तो आकांत त्याला ऐकू येत नव्हता. तो समोर पाहत निघाला होता आणि एकाएकी हिराजी आडवा आलेला पाहून तो थांबला. नाना, हे काय? हिराजी त्याची वाट रोखून म्हणाला. तुला काय दिसतंय? पिराजीच्या डोळ्यात ठिणग्या उसळल्या. सोड तिला. हिराजीचा संताप अनावर झाला होता. तुला मरायचं आहे का? पिराजीनं दात खाऊन विचारलं. कृष्णाचा हात सोडून एक एक पाऊल तो पुढं सरकू लागला. मृत्यूप्रमाणे अंगावर येणाऱ्या पिराजीला हिराजी म्हणाला, थांब, मला कुराडीचा दांडा ठोकू दे. हिराजीनं कुराड ठोकताच पिराजीनं वाघाप्रमाणे डिरकी फोडली. आली बघ. ये. हिराजीनं संरक्षणाचा पवित्रा घेतला आणि पिराजी पुढं उसळला. 2 कुराडी तळपल्या. त्यांचा लखलखाट झाला. त्या पुन्हा पुन्हा कोसळू लागल्या. पहिल्या झडपेत त्यांनी 1-2 वार केले. त्या वारांनी त्यांच्या देहातली कळ मेली. त्यांची शरीरं बधीर झाली आणि आणि त्वेषानं हत्यारं पेलण्याची व घाव झेलण्याची कुवत प्रबल झाली. हाडाचा डाव घेणारी कुराड कुराडीवर आदळून उंदीर दरा थरारू लागला. त्यांची निर्वाण झुंज लागली. ते रक्तबंबाळ झाले होते. त्यांची रक्ताची पावलं जमिनीवर उमटत होती. कृष्णाच्या डोळ्यापुढं अंधार दाटला होता. तिला काहीच दिसत नव्हतं. ती चाचपडत उभी होती. इतक्यात फौजदारासह गावकऱ्यांचा लोंढा पांदीनं वर आला आणि मन्या रामोशी गावकऱ्यांच्या आडवा होऊन म्हणाला, हो, थांबा, वाईच गंमत बघूया. ए गमत्या, बाजूला हो. फौजदार घोड्यावरून कलंडून रामोशावर धावला. कमरेचं पिस्तूल काढून त्याच्या बेमटाला ठोसून तो म्हणाला, कसली गंमत बघतोस रे बेरडा? ही काय रेड्याची झुंज आहे? मोठा आलास धर्मयुद्धवाला. फौजदार गरकन पिराजीकडे फिरला. तेव्हा त्यानं आपली कुराड दात खाऊन हवेत उगारली होती. ती हिराजीवर कोसळण्यापूर्वी फौजदारानं पिराजीच्या मांडीत 3 गोळ्या मारल्या आणि शक्तीचा कणनकण एकवटून अगदी वर्दळीवर येऊन उगारलेली आपली कुराड तशीच खाली घेऊन हताश होऊन पिऱ्या ओरडला, हिऱ्या, थांब, माझी मांडी मोडली. आणि हिराजीनं आपला हात आवरला. त्याची कुराड थांबली. पिराजीनं आपली ती रक्ताळलेली कुराड खाली टाकली. त्याबरोबर लोकांनी त्याच्यावर सुरकंड दिली. त्याला वाघ जखडल्याप्रमाणे जखडून चावडीत आणलं. मग पिराजीच्या देहातील अधीरता निघून गेली. उन्माद लुप्त झाला आणि त्याच्या जखमा ठणकू लागल्या. अंगावरून गाडी गेलेल्या सापाप्रमाणे तो वळवळू लागला. सभोवती कडं करून बसलेल्या गावकऱ्यांना तो केविलवाण्या नजरेनं पाहू लागला. उशिरानं तो फौजदाराला म्हणाला, रावसाहेब,
आज तुम्ही लई चांगलं काम केलं. काय चांगलं काम केलं रे? फौजदार चमकून म्हणाला. तुम्ही मला गोळ्या घातल्या म्हणून बरं झालं. पिऱ्या औंढा गिळून पडून म्हणाला. म्या मोठं गदडं काम केलं असतं. म्या हिराजीला ठार केलं असतं आणि कृष्णावर जबरी केली असती. त्यांचा आज नवा जन्म झाला आणि माझा बी. असं का? आत्ता तुला देवपण आठवलं? फौजदार म्हणाला. मी तुला गोळ्या घातल्या ना, आता चल, पुन्हा 20 वर्ष पाठवतो. आता मला 20 वर्ष नग. पिराजी खोल आवाजात म्हणाला. मला सरळ फासावर चढवा. हैवान लेकाचा. फौजदार पुटपुटला. त्यांची निघण्याची तयारी झाली. एका बैलगाडीत पिराजीनं मोटकुळं उचलून टाकलं. फौजदारानं घोड्याला टाच मारली आणि बैलांनी मुरकुंड दिली. गाडीच्या मागं पोलीस चालू लागले. ती गाडी गुणाजीच्या दारापुढं येऊन मलकापुराकडे निघाली तेव्हा कृष्णा, राधाबाई, गुणाजी ही तिथं दारात येऊन पाहू लागली. ती गाडी पार दूर जाईपर्यंत तो तिथंच पाहत होता. राधाबाईचा चेहरा निर्विकार होता. कृष्णाच्या कपाळावर आठी उमटली होती आणि गुणाजीच्या डोळ्यात आसूंनी गर्दी केली होती. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि वाचन, कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.